स्वीकारा ही गुरु दक्षिणा, गुरु चरणी प्रणाम। गुरु बिना ज्ञान है नाही, गुरु हेच जीवनाचे सार। स्वीकारा ही गुरु दक्षिणा। आज मी थोडं वेगळं सांगणार आहे। आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो कोणाला माहिती आहे का? नाही ना। गुरुपौर्णिमा ही याच्यासाठी साजरी केली जाते कारण की आयुष्यात जे आपण आई वडिलांसाठी थोडासा क्षण दिला पाहिजे, त्यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। म्हणजे की आपण हे जे आयुष्य जगतो त्या आयुष्याच्या धडपडीत तुम्हाला आई वडिलांसोबत थोडं बोलण्यासाठी हा टाइम दिला, तो वर्षातून एकदा तुम्ही आहे ना आजच्या दिवस फक्त आई वडिलांसोबत बसून बोला। बघा आई वडिलांना किती छान वाटेल। त्यांचे सकाळी उठल्यावर चरण स्पर्श करा, त्यांच्या पायाचे तीर्थ घ्या। त्याच्यानंतर आपण ज्या देवतांना मानतो त्या देवतांना नमस्कार करा, त्यांच्या देवस्थानी जावा। आणि जे आपण जे आयुष्यात जे काही घडतं ते आई वडिलांसोबत थोडंसं हे करा। आई वडिलांना थोडं मान द्या की आपण जे आयुष्यात हे करतो ना, आयुष्यासाठी ना आपल्याला खूप काही करायचं, पण आई वडिलांसाठी आपल्याला टाइमच नसतो। आजकालची जी पिढी आहे ते मोबाईल, इंटरनेट किंवा असे बाहेर फालतू याच्यात सगळे गेलेली। आई वडिलांसाठी कोण टाइम नाही देत किंवा आपले जे आपण स्वतःसाठी पण टाइम नसतो देत, कारण की एवढं काम करत असतो स्वतःच्या आपण बॉडीवरती पण आपण हे नाही करत की हा आपल्याला हे त्याच्यावर फोकस केला पाहिजे। आयुष्याचे गोल्स आहेत पण ते सगळं साईडला करून हे आपण की काय केलंय आयुष्यात ते बघा, कारण की आयुष्य तर हे सगळं येणार आहे। जातात ते दिवस आठवतात त्या आठवणी, अशा काही गप्पा गोष्टी असतात। काही की ना आयुष्य हे थोडं जात असतं, एकदा निघून गेलं ना की परत नसते। आपल्या आयुष्याचे जे 1 ते 20 वर्ष आहे ना ते अभ्यासासाठी आपण पहिली, दुसरी ते जे आपल्याला शिकायचं, कारण की शिकणं हे कधी संपत नसतं। तर आहे ना 20 परत 21 ते 30 हे आपल्या लग्नाचं वय असतं। मग त्याच्यानंतर परत ते 40 ते 60 पर्यंत आपल्या कामाचं वय, त्याच्यानंतर रिटायरमेंट। मग आपण घरातच बसून असतो, म्हणजे आपलं जो पेन्शन किंवा हे असतं। मग त्याच्यानंतर आपल्याला मरण्याची हे असते की हा आपण आता मरण्याच्या दारी आपलं टाईम, या 3 गोष्टींमध्ये वाटले गेले। तुमचं जे छोटंपणी आहे ना, तुमच्याकडे पैसा कमी असतो पण टाइम आणि एनर्जी हे दोन्ही जास्त असतं। मग जसे यंग वन तुमच्याकडे पैसा असेल पण टाइम नसतात, एनर्जी पण फुल असते। पण जसे म्हातारपणी आल तशी तुमची एनर्जी, तुमच्याकडे पैसा भरपूर असेल, टाइम पण भरपूर असेल, पण ते पैसे करण्यासाठी तुम्हाला बाहेर जायला एनर्जी नसेल। म्हणून ना जीवन जगा, चांगले जीवन जगते त्याच्यासाठी काय पण करा। चल, माझे नाव युवराज सचिन, मी आता 8वीच्या वर्ग शिक्षक श्री साठे सर। मी आज गुरुपौर्णिमा सांगणार आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आपले आई वडील, शिक्षक, मोठे माणसं, बहीण भाऊ हे आई आपल्याला लहानपणापासूनच वाढवत असते। आपले म्हणजे लहानपणापासून आपल्याला वाढवत असते, आपले पालन पोषण करत असते। आपल्याला काय लागलं तर म्हणजे करत असते, आपण काय झालं आपल्याला तर लहानपणापासून आपल्याला मदत करत असते। समजा आपल्याला काय झालं तर आपण फक्त आईने मिठी मारली तर आपण ते डिप्रेशनमधून बाहेर येतो असं। तर गुरु म्हणजे आपले गुरु सकाळी उठूनच आपल्या गुरूंच्या पाया पडलं पाहिजे व त्यांच्या पाया पडून त्यांच्यासोबत 2-3 गोष्टी गप्पा मारले पाहिजे, त्याला खूप चांगले वाटेल। 2च गोष्टी बोला, आई तू खूप चांगली आहे व असं तर मग आईला खूप चांगलं वाटेल। वर्षातून एकदा सण येतो गुरुपौर्णिमा। तर हे गुरु म्हणजे आपले देवते, आई वडील, आपल्या